मंडळींनो नमस्कार. रामकृष्ण हरी. संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी वैजापूर तालुक्यातील खंडा गावामध्ये पार पडतो आणि भव्य दिव्य असं नियोजन खंडा गावामध्ये करण्यात आलेलं आहे. ऐतिहासिक असा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय. खरं संत शंकर स्वामी महाराज यांच्या सप्ताहाची अपडेट आपण आपल्या एनआरटी न्यूजवर दाखवतोच आहे. मात्र शंकर स्वामींचा इतिहास देखील आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत आज अबाप सारंगधर महाराज भोपळे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्या सोबत या ठिकाणी बोलूया. महाराज स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. खरं भव्य दिव्य असा सप्ताह खंडा गावामध्ये या ठिकाणी पार पडतोय आणि ऐतिहासिक असा जो आहे तो सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतो. काय वाटतंय? श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे चैतन्य परंपरेतील संत निळोबरायांचे शिष्य श्री संत शंकर स्वामी महाराज यांनी हा सप्ताह प्रारंभ केलेला आहे. खरं तर 281वा क्रमांक याला आज दिलेला आहे, परंतु 281 हा शंकर स्वामी महाराजांचा समाधी काल आहे आणि स्वामी महाराजांनी 33 वर्ष अगोदर हा सप्ताह शूरला प्रणिता तीर्थाच्या काठी सुरू केलेला आहे. ज्यावेळेला 1711-12चा कालखंड, त्या काळामध्ये शंकर स्वामी महाराजांना तुकाराम महाराजांच्या साक्षीनं निळोबरायांनी जेव्हा अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर स्वामी महाराजांनी हा सप्ताह सुरू केला आहे. फक्त कालाच्या ओघामध्ये जेव्हा भक्तमंडळींनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली त्याचा कालखंड म्हणजे 281. तसं 33 वर्ष अगोदर शंकर स्वामी महाराजांनी हा सप्ताह सुरू केलेला आहे. सप्ताह चालू होऊन साधारण 33 वर्ष पूर्ण होत आहे. हो, म्हणजे 281 ते मागचे 33. ओके. हा सप्ताह सुरुवात झाला आणि मग नारळी स्वरूप त्याला दिलं. म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात पहिला सप्ताह, नारळी सप्ताह कोणता असेल तर शंकर स्वामी महाराजांनी सुरू केलेला. त्याच्यानंतर अनेक परंपरा मराठवाड्यात आहे नारळी सप्ताहाच्या, पण इतका जुना सप्ताह कुठेच नाही की ज्या सप्ताहाला सद्गुरू गंगागिरी महाराजांनी इथं यावं, या सप्ताहामध्ये त्यांनी या सप्ताहामध्ये ती सहभागी व्हायची. शंकर स्वामी महाराजांची वारी दर महिन्याला गंगागिरी महाराज यायचे, साईबाबा यायचे, असा या परंपरेमध्ये इतिहास आहे. आता 281 म्हणजे 281 पासून तेव्हापासून नारळी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे की तो हल्ली चालू होत आलेला आहे? नाही, तेव्हापासून आहे. आता बऱ्याच इतिहास जर आपण पाहिला, ज्या भूमीमध्ये हा सप्ताह होतो, खंडाळा ही नगरी, या खंडाळा नगरीमध्ये वैकुंठवासी काशीनाथ बाबा भालेराव होऊन गेले की ज्यांना शंकर स्वामी महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला की ते इथून आळंदीला गेलेले होते लहान बालवयामध्ये. तिथं जाऊन सद्गुरू जोग महाराजांची माळ त्यांनी घातली. त्याच काळामध्ये वारकरी संप्रदायाचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज तेही तिथं शिकायला आले होते. दोघं जण एका वयाचे. आणि तिथं साक्षात्कार झाल्यानंतर जोग महाराजांनी सांगितलं, तो आता वारकरी परंपरेची दीक्षा घेतली, माळ घातली, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे तुझे जीवनातलं प्रवासाबरोबरचे ग्रंथ आहे, हे बरोबर ठेव, विश्वास ठेव. आणि 1 ते 2 वर्षामध्ये त्यांना घरी पाठवलं. जा, तिथं तुझ्या हातून एका साधूचा उद्धार होणार आहे. ते जेव्हा शूरला आले, म्हणजे प्रसंग असा आहे की ते जेव्हा आले तर शिर्डीला आले, त्यावेळेला साईबाबा, त्यावेळेला काही साधुत्व नव्हते, फकीर दशेमध्ये ते फिरायचे. तिथं आल्यानंतर साईबाबा त्यांना मारायला धावले. त्यांनी विचार केला, आता हा फकीर माणूस आहे, आपल्याला का मारायला धावतो? मग त्यांनी सांगितलं, तू इथं मुक्काम केला, तुला इथं राहायचा अधिकार नाही, तू गावाकडे जा. काशीनाथ बाबा खंडाळकर म्हणजे अनंत भालेराव, जे मराठवाड्याचे पहिले संपादक आहे, त्यांचे वडील. आणि मग ते इथं आले, गावात घरी नाही गेले, इथं काशी विश्वेश्वर मंदिरात थांबले. इथून मग पुन्हा साक्षात्कार झाला की शिवरला आहे. शिवरला त्यावेळेला गेले, त्यावेळेला ही स्वामीची परंपरा अखंड चालू होती. परंतु कालाच्या ओघामध्ये ते मंदिर जरा निर्जन स्थळी होतं, म्हणजे पादुका वगैरे होत्या. मग त्यांनी तिथं गेल्या, त्या जंगलामध्ये पादुका शोधल्यानंतर त्यांना त्या 2 पादुका दिसल्या, नारायण स्वामी, शंकर स्वामी. आणि मग तिथून त्यांनी अजून या प्रवाहाला गती दिली संप्रदायाच्या. मग तिथं राहिल्यानंतर त्यांना अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर मग त्यांनी ही परंपरा अजून जोमानं पुढे सुरू केली. तशी पूर्वी ही परंपरा स्वामीपासून चालूच आहे. कारण अनेक ठिकाणी असं वर्णन केलंय, ज्यावेळेला शंकर स्वामी महाराज दिंडी घेऊन जायची, वरकटणं म्हणून गाव आहे करमाळा तालुक्यामध्ये, छत्रपतींच्या काळातल्या निंबाळकरांचा जुना वाडा, तो वाडा स्वामी महाराजांना राहण्यासाठी दिला की ज्या वाड्यामध्ये कधीच कोणी जात नव्हतं, लोक घाबरायची, भीती असायची. तो वाड्यात तिथं गेल्यानंतर स्वामी महाराजांनी हरिपाठ सुरू केला आणि त्या वाड्यामध्ये असणारा एक सर्प, त्याला भुजंग म्हणतो, की तो तिथं राखण होता, तो बाहेर आला. तर सगळे लोक पळून गेले. स्वामी महाराज भजन करत होते आणि जेव्हा तो सर्प आला, टाळकरी गेले, आवाज येत नाही, टाळाचा पखवाजाचा म्हणून पाहिलं, समोर सर्प दिसला.
स्वामी महाराजांची दृष्टी पडल्याबरोबर तो सर्पाला वाचा फुटली. तो म्हटला, महाराज माझा उद्धार करा, बऱ्याच दिवसापासून इथं मी आहे. स्वामी महाराज म्हटले, मी उद्धार करणार कोण आहे, तुला माझ्याबरोबर पंढरपूरला यावं लागेल. पंढरपूरला नेलं, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं, महाराज मला थांबायचंय. मग त्या सर्पाने पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आज तिथं बालाजी मंदिर आहे, कानोपात्र्याच्या त्या झाडाच्या जवळ, तिथं त्याने देह सोडला. आजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या सर्पाचं चित्र आहे, म्हणजे प्रत्यक्ष साक्षीला. आणि मग तो त्याचं प्रेत उचललं स्वामी महाराजांनी, ज्या ठिकाणी पुरलं त्या पंढरपूरच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणाला नागघाट नाव आहे. आजही त्या नागघाटाने त्या प्रसिद्ध पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. असा पूर्वीपासूनचा इतिहास स्वामी महाराजांचा आहे. आतापर्यंत प्रेक्षकांना उत्सुकता आहे की सारंगधर महाराज हे कधीपासून सेवेला या ठिकाणी लागले आणि सारंगधर महाराज यांच्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचं, तुमच्याबद्दल काय? खरं तर मी शिरूर क्षेत्रामध्ये 1998ला आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे बाबा यांच्याकडे अगदी वयाला म्हणजे 7वीच्या वर्गात असताना मी आलो. तिथं आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जवळ 12वीपर्यंत मी त्यांच्या आश्रमात गुरुकुलात राहिलो, गुरुकुलाचा अभ्यास केला. आणि खरं या सगळ्या पाठीमागचं म्हणजे आश्रमात येण्याला या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे माझी चुलते वैकुंठवासी कडू पाटील भोपळे. ते या शंकर स्वामी संस्थांचे खडाचे वारकरी. पूर्वीच्या काळामध्ये सप्ताह असो, दिंडी असो, की ते त्यांच्याकडं तो कीर्तन सुरुवात करायचं, त्यांच्याकडे विना असायचं. त्या काळातले इतर लोणीचे नजीरबाई अशी मोठी पद, सावता महाराज, आणि मग त्यांनी ही वारकरी संप्रदायाची लहानपणापासून गळ्यात त्यांनी माळ घातली आणि भिंगारे स्वामींच्या तिथं दाखल केलं. मग त्यांचा अनुग्रह, त्यांचं जवळ राहून शिक्षण, प्राथमिक शिक्षण झालं. 12वीपर्यंत तिथं राहिलो आणि 12वी नंतर त्यांच्याच माध्यमातून मी भगवानगड की डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञानेश्वरी विद्यापीठ जे स्थापन केलं त्यामध्ये दाखल झालो. 7-8 वर्ष तिथं अनेक ग्रंथांचा अभ्यास तिथले आचार्य नारायण शास्त्री असतील, विवेक शास्त्री यांच्या माध्यमातून घेतलं. आणि पुन्हा तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम जे भिंगारे स्वामीचं त्यांच्याकडे आलो. तिथं आल्यानंतर त्यांचं वय झालं होतं, बरीचशी माझी गुरुबंधू मंडळी होती, आम्ही त्यांची सेवा केली, त्यांचा वैकुंठवास झाला आणि तिथंच पुन्हा विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम सुरू केलं. गेल्या अवघ्या 4 वर्षांनंतर मी या संस्थांमध्ये आलो. शंकर स्वामी संस्थांची जी त्या काळची सर्व विश्वस्त मंडळी, सगळी ट्रस्टी मंडळी, त्यांनी आग्रह केला की महाराज मोठं काम झालेलं आहे. स्वर्गीय कैलाससाहेबांनी त्या मंदिराचा नवीन जीर्णोद्धार केला. आणि मग त्या काळामध्ये संस्थांचे अध्यक्ष एकनाथराव जाधव असतील, सचिव बबन तात्या पोपटतात, ही सर्व विश्वस्त मंडळी आणि वारकरी जे काम करत होते, आदरणीय रामभाऊ महाराज असतील, या सर्वांनी ठरवलं की आपल्याला कोणीतरी होतकरू महाराज पाहिजे. मग त्यांनी आग्रह केला. आग्रह केल्यामुळे आलो 4 वर्षापासून. आणि कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ संपला आणि मग पुन्हा नारळी सप्ताहाचं सुरुवात. कोरोनाच्या काळात 2 वर्ष सप्ताह झाले नाही, म्हणजे स्थानिक स्वरूपात झाले, परंतु आता मोठा सप्ताह करायचा. मग आता मध्ये 2-3 वर्षाचा गॅप पडला, मोठी जबाबदारी आहे. मग आम्ही 2-3 महिने अगोदर तयारी केली. जवळ आपल्या या परिसरातील जवळ 125 गावामध्ये गेलो, सप्ताह करायचा आहे, तयारी करायची. त्या दृष्टीने पाऊल टाकलं आणि शिरूरला पहिला सप्ताह यशस्वी तो मग आमच्या काळामध्ये म्हणजे चांगला झाला. पुन्हा दुसऱ्या वर्षी नारळ गेलं नाही म्हणून तिथं झाला आणि मग तिथून परिसरानं पाहिलं आणि मग वेगवेगळ्या गावात सप्ताह सुरू झाले, जरूळ, हिलालपूर. याही वर्षी समजा माझ्या नेतृत्वातला हा 5वा सप्ताह आहे, माझ्या ट्रस्टीच्या सगळ्याच्या नेतृत्वातला. आणि यावर्षी खंडाळ्या गावानी तर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हा, मला त्याच प्रश्नावर तुम्हाला यायचं आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत तुम्ही अनेक संत शंकर स्वामी महाराज यांचे सप्ताह बघत आलेले आहेत. या खंडा गावामध्ये जेवढा सप्ताह होतोय असा या अगोदर झाला होता? नाही, सप्ताह झाले याच्या अगोदर 95चा सप्ताह त्यावेळेला शंकर स्वामीच्या म्हणजे एवढा मोठा झाला होता की त्याच्या अगोदर एवढी मोठी म्हणजे नारळी सप्ताह होत होती. पण मोठा सप्ताह झाला तो पहिला 95चा शिरूर क्षेत्रामध्ये. तुकाराम महाराजांचा 8 शताब्दी जन्म उत्सव होता. त्या निमित्तानं शिरूर म्हणजे शंकर स्वामीच्या समाधी कालावर तो सप्ताह झाला. त्या काळामध्ये म्हणजे नारळी सप्ताहाची एवढी मोठी पत्रिका असते, या पूर्वीच्या काळात होत होते, पण एवढी मोठी पत्रिका आणि एवढा मोठा नारळी सप्ताह 95ला तिथं झाला शिरूरला. आणि मग तो सप्ताह इतका गाजला की त्या काळामध्ये प्रसिद्ध असणारे वैकुंठवासी जगन्नाथांना, न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री, नामदेव महाराज पठाडे, रामरावजी महाराज ढोक, बाबा महाराज सातारकर, ही दिग्गज मंडळी त्या काळातली सगळी शिरूरला आली. आणि मग तेव्हापासून या सप्ताहाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झालं. खंडा गावामध्ये देखील खरं तर असं भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन केलेलं आहे का? खंडाळ्या गावात तसा पहिला सप्ताह त्यांनी 1998ला केलेला आहे.
स्वर्गीय नारायण बाबांच्या नेतृत्वाखाली तोही शंकर स्वामींचा सप्ताह झाला. आणि त्याच्या अगोदर काशीनाथ बाबा सावताबाबांच्या काळातही ते एक दोन सप्ताह झालेले. पूर्वीच्या काळात कसं असायचं, सप्ताहाचं काही कुठल्या गावाला नारळ द्यायचं नाही, हो वारकऱ्यांनी ठरवायचं कोणत्या गावात जायचं, आपलं नारळ आपलं सर्व वारकरी 5-25 त्या काळातले त्या गावात जायचं, विना उभा करायचा आणि काहीच नाही, कीर्तन प्रवचन, थोडे त्या काळात कीर्तनकारच कमी होते. मग आपला विना प्रहाराचा नाम सप्ताह जो आहे, अखंड हरिनाम काय की नाम सप्ताह एकदा का विना उभा केला की काल्याच्या पर्यंत तो विना बंद करायचा नाही, 24 तास अखंड प्रहार. आजही काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये तो नाम सप्ताहाची ती परंपरा आहे. म्हणजे तो विना एकदा सुरुवात केला की तो बंद करायचा नाही, काल्याच्या कीर्तनापर्यंत 24 तास ते सारखं भजन चालतं. तो पूर्वीचा काळ असा होता. मग आता कालाच्या ओघामध्ये भौतिक सुविधा निर्माण झाल्या, त्या दृष्टिकोनातून ज्ञानदानाचंही कार्य तेवढंच अन्नदानाचंही कार्य व्हावं म्हणून यावर्षी खंडाळ्या गावाने तर म्हणजे इतके अतिउत्साह तरुण मंडळी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, महिला पुरुष अतिशय परिश्रम घेतले. म्हणजे आताच्या परिस्थितीत पाहिला तर आताच्या दृष्टिकोनातून खरं तर हा सप्ताह म्हणजे अतिभव्य दिव्य स्वरूपाचा झाला. गावांनी तरुणांनी एवढे परिश्रम घेतले, जवळपास 4 महिन्यापासून गाव खंडाळा. दुसरी गोष्ट आहे की हे हायवेवरचं गाव आहे आणि येण्याच्या सुविधा सगळ्या बाजूने रस्ते चांगले असल्यामुळं इथली गर्दी जी आहे ती रेकॉर्ड ब्रेक गर्दी. शेवटचा दिवस फार महत्वाचा आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत मी अनेक सप्ताह बघितले संत शंकर स्वामी महाराजांचे. शेवटच्या दिवशी जेवढी गर्दी असते तेवढी इथे 2 दिवसात होती या ठिकाणी गर्दी. शेवटचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. शेवटच्या दिवसाचं कसं नियोजन या ठिकाणी केलं, किती भाविक येण्याचा अंदाज वाटतोय तुम्हाला? साधारणतः शेवटच्या दिवशी 2 ते 2.5 लाख भाविक येतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने ग्रामस्थांनी तयारी केली. जवळपास आता 80-90 पोते काहीतरी मला वाटतं प्रसाद तयार झालेला आहे. जवळ ग्रामस्थांचा संकल्प आहे आता ही गर्दी पाहता आणि 111 पोते आपण तयार करायला पाहिजे बुंदीचा प्रसाद. त्या दृष्टीने चिवड्याची तयारी झालेली आहे आणि हा परिसर सर्व तरुणांनी रात्री सगळं नियोजन केलं आहे की आता आज इंदोरीकर महाराजांचे कीर्तन असल्यामुळं किती आज पब्लिक येतील. आणि शेवटच्या काल्याच्या आदल्या दिवशी एकादशीचा दिवस आहे, एकादशीला सुद्धा भरपूर गर्दी असते. त्या दृष्टीने चारही बाजूने रात्री JCBने मोठी जागा केली, कितीही समाज आला तरी त्याची कुठलीही अडचण होणार नाही, गैरसोय होणार नाही, एवढी तयारी ग्रामस्थांनी तरुणांनी केलेली. नक्कीच आपण जर पाहिलं तर असा भव्य दिव्य कार्यक्रम सध्या खंडाळा गावामध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. रोज लाखो भाविक या ठिकाणी येत आहे, महाप्रसादाचा लाभ घेतात आणि या सोहळ्याचा आनंद देखील घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. माझ्यासोबत संस्थेचे उपाध्यक्ष सारंगधर भोपळे महाराज या ठिकाणी होते आणि अनेक विषयांवर त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे. कॅमेरामन रोहित जगदाळे सोबत मी निर्गोष त्रिभुवन, NRT न्यूज, खंडाळा, वैजापूर.